जिंदाल पाईप कंपनीत लोखंडी पाईप उत्पादन प्रक्रियेदरम्यान गरम लोखंडी द्रव मोल्टन मेटल अंगावर पडल्याने गंभीर भाजून एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना आज रविवारी 21 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली। मृत कर्मचाऱ्याचे नाव राजेश रामहर्ष, वय 47, मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या राहणार टेंभुर्णी असे आहे। राजेश हे आपल्या सहकाऱ्यांसोबत कंपनीत कास्टिंग विभागात काम करत होते। कामादरम्यान अचानक गरम द्रव त्यांच्या अंगावर पडले, ज्यामुळे त्यांच्या दोन्ही हात, छाती, पोट आणि पाय गंभीर भाजले गेले। यात ते जोरजोरात किंचाळू लागले। सहकाऱ्याने तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, तेथून पुढील उपचारासाठी ESI रुग्णालयात हलवले। मात्र बर्न उपचार उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। ही घटना कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून औद्योगिक अपघात टाळण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an